सगळे लावतो गोळा आउटचे पैसे चालतं की हारला तर तुला कपडे धुवायला लागतील चालतं चल. बघा हा चालतं. आणि तुम्ही दोघं बी हारला की माझ्या चड्ड्या धुवायला लागतील. हा बघू चल सागऱ्याला हरवून दाखवले तो आता श्रावणला हरवून यार दाखव. बोलव त्याला कोण श्रावण चला, आहे त्याला. बोलव. बोलव त्याला कुठे तो श्रावण आणि त्याला बोलवून जा बघ कुठे गेलाय रे तो. असं गेला. ए, तो तिकडे व्यायाम करतोय. अरे श्रावण बोला की अरे तिथं पॉइंट लावलेली त्या योगेशने सागरला हरवले त्याच्यावर कपडे धुवायची पैंज लावली. चल आपल्याला त्याला हरवायचं. चला हो हो त्या बन्यानवाल्याला हरवायचं आपल्याला. ये चल. तुला लावायची का पैंज माझ्याशी मला काय पैसे लावायचे नाही पण ह्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे ना तुला हरवायची तर मी हरवून दाखवतो चल घे चल लाव तुमच्यात कशी पैंज लागलेली हा तशी आता जो हरल त्यांनी चड्ड्या धुवायच्या चड्ड्या. श्रावण चड्डी धुईचा सवाल आहे गोळा आउट ऑफ गेला पाहिजे. जिंकला 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 अरे योगेश गर्वाचं घर नेहमी खाली असतं. एखाद्या गोष्टीचा गर्व बाळगणं चुकीची गोष्ट आहे आणि एखादी गोष्ट तुला दुसऱ्यापेक्षा चांगली जमती म्हणजे तू सर्वश्रेष्ठ झाला असं नाही. तुला तरी काय एका दिवसात गोळा टाकायचा जमला का नाही तो पण करतोय प्रॅक्टिस. एक दिवस नक्कीच जमल त्याला. हा आणि हा कपडे धुवायची काही गरज नाही कोणाचीच. थांब श्रावण मला माझी चूक समजली इथून पुढे कोणाला कमी समजणार नाही सागर भाऊ तुला मी गोळा शिकवतो चल हा असंच पाहिजे. असं एकामेकाला शिकवून राहा जरा. हो भाऊ ए चला हे भरतीची तारीख जवळ आली. हा लायब्ररी जाऊन अभ्यास करत बसू. आजची प्रॅक्टिस चांगली झाली पण अरे जिरवायची खायला काय त्याला ती त्याची चूक समजली ती महत्वाचं होतं. ती बरं झाली. मला मी सोडायला फोन लावला. हा हॅलो काका म्हणलं आजचा डबा नको आहो. हा हा चालते चालते. हा आजचा कारण कुठं बा हर्ष घरी जायचंय रे दुपारी. आज एक टाइम आहे मिस लावते आता डबा नको अरे तुला तर माहिती आहे पैशाचं काय त्यांनी चालले आपली. काय अडचण पण आता जेवणाकडे लक्ष दिलं पाहिजे. अरे पण घरच्यांना पैसे मागायचे म्हणून लाज वाटायला लागली आता. असं आता आजचे दिवस बघा हा आता म्हणलं डायरेक्ट दुपारचं कशाला जेवायचं घरी जातो डायरेक्ट जेवायला. लायब्ररीत डायरेक्ट घरी जाणार आहे. हा चालते चालते पुन्हा वडिलांचाच फोन विचारलं असतं. हो चालते चालते. हॅलो पुष्पा बोला की. हॅलो कुठे आहे उरकलं का? हा आहे की लायब्ररीत चाललोय. हा 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 येणार आहे ना आज घरी मग? येणार आहे की आज. हो हो अहो ती उद्या 2 दिवसांनी भरती ना. उद्या म्हणलं मावशीकडे जावं आदल्या दिवशी. बरं बरं ये हा हा किती वाजेपर्यंत पोचशील तरी? हा 2 वाजेपर्यंत पोचतो की. बरं ये सावकाश मग. हो 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 चालते चालते. ठेवू का मग? हा हा लायब्ररी तुझं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं. कसं काय बसू? तारीख संपली गेली. हा का? हां भरतो की 2 दिवसात सर. नाही पैसे आता बनवलं अहो सर पैसे जरा अडचण आहे ना. नाही पेमेंट करावं लागेल कारण की आपण प्रत्येक मुलाला सीट ह्या लिमिटेड ठेवल्या त्याच्यामुळे आता तुला फी भरावी लागेल. 2 दिवसाचं केलं जरा काय समजून सर. काय विषय झाला? काय नाही रे फी नाही भरली पाहिजे. आपल्याकडे तुला माहिती फिक्स सीट आहे. आपण फिक्स सीट देतो सगळ्यांना. मग त्यांनी फी भरली पाहिजे. त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं. सर काय करा त्यांची मी देतो अरे राहू दे. असून द्या त्याला बसून द्या हा बसून त्याचे रजिस्ट्रेशन फायनल करतो. येऊ का? हो. बस आता. हो, चालतं. बस सर येऊ का? अरे योगेश कशाला द्यायचे लागा पैसे? आधीच माझी लेव घरी झाली यार. अरे श्रवण तसं नाही काय एका मित्राने दिली भेट वस्तू समजते अरे मग कशाला द्यायची? म्हणजे तुम्हाला मित्र मानत नाही का अरे मानतो का तसं नाही काय. मग काय म्हणतो अभ्यास महत्वाचा आहे बरं 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 चालतं चालतं. पण एक दिवशी नक्की तो देतो पैसे. 100% बाबा वर घेतात
लका जगाच्या पाठीवर कुठे जा, गावठी गावाला का आपलं भारीच वाटतं लका गावाला आल्या. सुकून वाटतो एक लका वेगळाच. आताच देवाला पण जातो, परत उद्या लवकर जायचंय भरतीला. आताच देवाला जाऊन येतो. काय लय दिवस झाले शिल्लक राहिलेले आहेत. हा? किती दिवस आम्ही नाव सारखं पट्टी मारायचं, नाव लिहायचं इकडे तिकडे. तू रामभाऊचा का रे? हा, नाव काय तुझं? श्रावण. हा, काय करतोस तू आता? अहो भरतीची तयारी चालली आहे. होय का? काय का तुझं नाव वडिलांनी तुझं श्रावण ठेवलंय. हा, अजून कायच नाही तुझं. अजून भरतीच चालली आहे. किती वेळ झालं भरती करतोय तू? अहो यंदाचं 4थं वर्ष आहे. काय नसते तू भरती होत नसते. इतकं असतं कुठे 4 वर्ष? होईलच की आता भरती, करतोय प्रॅक्टिस. अरे श्रावण कधी आला? अरे का आता चालू या? बरं चल की मंदिरात. बरं बरं. अरे तू कसं काय टायमाला इकडे? अरे मी सकाळीच येतो, पण आज आपली इथे पोरं आले तर तिथे बरं बसलेत. बरं बरं. अरे उद्या भरती म्हणलं, आत्ताच जावं दर्शन घेऊन. हा परत सकाळी कधी होणार नाही का जाईना माझं. मग काय. बरं काय म्हणत होती? ती होय. हा. अरे म्हणत होती भरती होतोय का तू, आणि किती वर्ष झालं करतोय भरती, का घरच्यांना ताप देतोय. काय त्यांचं ऐकतंय, त्यांचं कामच आहे कुठेतरी कट्टा शोधायचं आणि दुसऱ्याची माप काढायची. जाऊ दे. अरे पण वाटतं रे आपल्याला थोडस वेगळं, असं कोणतरी काय बोललं. नाही नाही मनाव नको घेऊ. चल तू तिथं पोरं बसतात, दर्शन वगैरे घेऊ. हा हा. फार सकाळी झालो म्हणलं 2 दिवस सुट्टी जाऊ म्हणलं. कधी आला? अरे मग असे झालं आम्ही. आलो. काय मग काय चाललंय? काय नाही. कशावर? काय नाही बाबा तुझ्याकडेच. बाकी बाकी नाही काय मग. अरे श्रावण कधी भरती होतेस तू? पहिल्या अरे चालली प्रॅक्टिस. किती दिवस झाले? अरे नाही आता 2 दिवस आहे ना भरतीच आहे. बसलो होत तर आपलं दुसरं काहीतरी. नाही नाही होईल की. ह्या वर्षी तर होशील का नाही? होईल का आता 100% देतोय आपण, होणार नाही असं कसं. का 4 वर्ष झालं तू हेच ऐकतो आम्ही. नाही नाही होईल की काय यंदा. अरे होईन ह्या वेळेस भरती, प्रयत्न करते चांगलं. बरं चला लय उशीर झालाय. चालतंय चालतंय. देऊ त्याची भरती चांगली. हो हो. अरे का रे नाराज आहे? नाही यार कुठं. मनाव घेतलं काय त्यांचं? नाही नाही, थोडस वाटतं पण अरे नाही का. अरे नाराज नको हो. हे बघ आता सगळेजण बोलतात, नंतर जर का तू एकदा भरतीच झाला ना, सगळ्यांची तोंड गप्प होते. ते तर आहेच की रे. हे बघ सक्सेसची अशी कोणती वेगळी व्याख्या नाही. जेव्हा आपण सक्सेसफुल होतो तेव्हा स्वतः ती व्याख्या बनते. टेन्शन घेऊ नको, प्रयत्न सोडू नको फक्त तू. नाही प्रयत्न तर अरे 100% देतोय माझं. मग होशील की ह्या वर्षी भरती, कशाला टेन्शन घेतोय. चल चल. आलाच होय रे तू. किती वाजता पोहोचला? हा मगाशीच पोचलो घरी. येताना मंदिरात पण गेलतो ना गावातल्या. मग घरी आल्यावर कळलं की तुम्ही रानात आहे, मग सेक ठेवून रानातच आलो डायरेक्ट. बर बर. नाराज दिसतोय लय रे. काय झालं नक्की? नाही हो नाही काय. अरे का तुझा बाप पहिला का? चेहरा बघून सांगू शकतो तू नाटक करतोय खुश व्हायचं का खुश आहे खरंच. हो तुम्हाला असं म्हणजे वाटतं का हो मी मोकारच भरतीचा नाद धरलाय येऊ? नक्कीच काहीतरी झालंय. सांग सांग तू काय काय झालं नक्की सांग. कोण काय म्हंटल का तुला? अहो नाही, ती गावात आता आलतो ना, ती मंदिरात 2-3 म्हणत होती की बाबा काय घरच्यांना ताप देतोय, मोकार भरतीचा नाद धरलाय, कामधंद्याचं बघितलं पाहिजे, काय भरती होत असतोय, 4 वर्षात नाही झालं, आता काय भरती व्हायचं. अरे तू पण काय त्यांचं मनावर लावून घेतलंय? तुझा बाप खंबीर राहिला का तुझे स्वप्न पूर्ण कराय? पण पप्पा माझं पण कर्तव्य आहे की मी तुम्हाला लवकरात लवकर चांगले दिवस दाखवू शकू. अरे दादा तुझ्या संस्कारच आम्ही असं केलं की तू आम्हाला चांगले दिवस दाखवणारच दाखवणार, आणि तू आमचा उतरत्या वयात खंबीर आधार बनशील. आणि आता तू तुझ्या स्वप्नांकडे लक्ष दे, ती महत्वाचं आहे आता.
तुझं स्वप्न आहे ना भरती व्हायचं, त्याच्यावरच लक्ष दे. पण पप्पा मला पण असं वाटतं की माझ्या स्वप्नांपेक्षा महत्वाचे मला माझे कर्तव्य आहेत. हो सगळं ते ठीक आहे, पण मला पण तुला आता वर्दीतच बघायचं. 2च दिवस राहिल्यात भरतीला, बाकीचा नको कसलाच विचार डोक्यात आणू तू. आता त्या भरतीवर लक्ष दे फक्त. तुझा अभ्यास कर, रिव्हिजन कर, तुझं काय असेल ते कर. येतो मी आज लवकरच येतो रानात. वर्ग लय समजूतदार आहे का माझं. तेव्हा प्रामाणिक कष्ट करतोय वर्ग, यंदा यश येऊ दे बाबा, त्याच्या कष्टाला यश येऊ दे देवा. डॉक्युमेंट घेतलं का बाबा सगळं? काय विसराय नको घरी. घेतलं सगळं डॉक्युमेंट. येतो मग हा, पोचल्या करतो फोन. रिझल्टचं टेन्शन यायला लागलेलं का आता. 4 वर्षाची मेहनत आहे रे, यंदा व्हायलाच पाहिजे. नाही झालं तू काय करणार, काय घरच्यांना तोंड दाखवणार. टेन्शनच येते रावले. हॅलो बोल की रे. हा अरे रिझल्टचीच वाट बघतोय, नाही लागला अजून. हा बरं बरं ठेवतो, तुला पाठवून बघ मग लाग. तू पण बघ, मी पण बघतो इकडून. हा 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 चालते. तर बसून बसून अजून टेन्शन येईल. आपल्या जवळ मंदिरात जाऊन बसतो, देवाचं दर्शनात घेतलं ना जरा. दाखव. आज तो दिवस आला, साऱ्या गावात जल्लोष झाला. सांगणार ओरडून जगाला, दोस्त माझा साहेब झाला. श्रावण नाही का रामभाऊचा पोरगा, वाटलंच होतं काहीतरी चांगली पोस्ट काढेल.